अणुबॉम्ब टाकू शकतो, जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो, दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो, दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो. हिटलर होऊ शकतो इदी अमीन. हिटलर होऊ शकतो इदी अमीनही. गांधींची हत्या करू शकतो, गांधींची हत्या करू शकतो. झोपडपट्ट्या पेटवून बिल्डरच्या घशात जमीन टाकू शकतो, झोपडपट्ट्या पेटवून बिल्डरच्या घशात जमीन टाकू शकतो. लहान मुलाचे अपहरण करू शकतो, लहान मुलाचे अपहरण करू शकतो. खोट्या नोटा छापू शकतो, खोट्या नोटा छापू शकतो. बुद्धाला जबरीने हसवितो, बुद्धाला जबरीने हसवितो. मी काही 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 करू शकतो, पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही. पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही. खरं तर या अतिशय मार्मिक अशा पद्धतीची कविता आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय लोकनाथ यशवंत सर यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. प्रेम ही जी बाब आहे, ही बाब अतिशय महत्वाची आहे. प्रेमावरच ही सृष्टी अवलंबून आहे. तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणायची लोक हिंमत करत नाही. मात्र बाकीच्या गोष्टींना अतिशय नको तेवढं महत्व देतात आणि तसं धाडसही करतात. अतिशय मार्मिक अशा पद्धतीचं या ठिकाणी सरांनी हा विषय ठेवलेला आहे. मी आधीच इंगोले सरांच्या परवानगीनं कवींना बाकी बोलू तर डॉक्टर आनंद राऊत सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली कविता ठेवावी. डॉक्टर आनंद राऊत. कवितेचं नाव आहे संविधानाचे काळी. संविधानावर असंख्य चर्चा या काळजीतून आलं जात आहे. संविधान महाकाव्याचा विषय आहे, मी बोलत नाही. संचलन करायला पाहिजे. कविता वाचतोय. कवितेचं नाव आहे संविधानाचे काळी. संविधानाचे काळी, शुद्ध मूल्यांचे आदर. संविधानाचे काळी, शुद्ध मूल्यांचे आदर. भारताचे राष्ट्रालय करी उत्तम साकार. वाळलेल्या माळराणी पाळी प्रेमाचा पाऊस. वाळलेल्या माळराणी पाळी प्रेमाचा पाऊस. भूक व्याकुळ मुखात पाळी अन्नाचा घास. हरेकडे माणसाला घेता यावा मुक्त श्वास. साऱ्यांच्याच मनातली पुरी व्हावी सौख्यास. खुर्टी खिट्टी संकुचित, साळूप आहे जातपात. टाळूप आहे सारे सारे, युगायुगाचे घोर घात. रात किर्र काळी आता, फाडे उजेड पेरून. रात किर्र काळी आता, फाडे उजेड पेरून. फुलूप आहे या मातीत माणूस की दिव्य धान. लावी झाड स्वातंत्र्याचे, त्याला देते खत पाणी. लावी झाड स्वातंत्र्याचे, त्याला देते खत पाणी. फुलारून येण्यासाठी साऱ्यांची गा जिनगाणी. आण भारताची घेते बंधुत्वाच्या गावाने. आण भारताची घेते बंधुत्वाच्या गावाने. ते कोटी कोटी गळ्यातून गाणं समतेच गाते. आपली दुबळी पाखरे त्यांना देते दिव्य पंख. आपली दुबळी पाखरे त्यांना देते दिव्य पंख. बसू देत नाही कुणा क्रूर भिखारीचा डंख. न्यायनीतीस कवटाळी अहंकारी नांग्या जाळी. न्यायनीतीस कवटाळी अहंकारी नांग्या जाळी. लोकशाही कायद्याने सारे घातपात टाळी. विज्ञानाची धरी कास आस पुरवाया साऱ्यांची. विज्ञानाची धरी कास आस पुरवाया साऱ्यांची.
संविधानाचे काळीज बाग प्रगत वाऱ्याची. बुद्धिवाद सदा पेरे अंध मनांच्या जमिनीत. बुद्धिवाद सदा पेरे अंध मनांच्या जमिनीत. भारताची सारी बाळे नवनिर्माणी रमवत. संविधानाचे काळीज सारी साऱ्यांचे विकार. संविधानाचे काळीज सारी साऱ्यांचे विकार. देऊ पाहे माणसाला माणसाचा आकार. देऊ पाहे माणसाला माणसाचा आकार. धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय भारत, सत्य की जय. धन्यवाद सर. सर जय भीम करा. यानंतर मी पुढच्या कवीला आपल्यासमोर पाचारण करत आहे. आपले संजय कसाब सर, डॉक्टर संजय कसाब. धन्यवाद सर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे उत्सव अध्यात्म. साजरे होत असतात सोहळे मानवी कर्तृत्वाचे लिलाव करण्यासाठी. साजरे होत असतात सोहळे मानवी कर्तृत्वाचे लिलाव करण्यासाठी. माणसाला गुलाम करून त्यांचे रक्त गोठविण्यासाठी. असतात त्यांचे उत्सव माणसाला दुबळ करण्यासाठी. भयग्रस्त बनून त्यांच्यावर गुलामी लादण्यासाठी. भीतीच्या साखळदंडाने बांधून ठेवण्यासाठी. यालाच म्हणतात इथे आध्यात्मिक संस्कृती. सुसंस्कृत समाजाची धर्म परंपरा म्हणून आजही आदिवासी ठेवतो स्वतःला संघर्षरत. येणाऱ्या पिढीला शिकवतो तो संघर्ष जगण्याचा. करतो उलगुलान अस्तित्व आणि अस्मितेसाठी. निसर्ग आणि पशुपक्ष्यावर भरोसा ठेवत नाही तो भरोसा नागरी धर्म संस्कृतीवर आणि परंपरा चालवणाऱ्या दांभिकावर. कारण तुम्ही वर्ण संस्कृतीचे लोक माणसाचा मेंदूच खाऊन टाकता सभ्यपणाने. कारण तुम्ही वर्ण संस्कृतीचे लोक माणसांचा मेंदूच खाऊन टाकता सभ्यपणाने. तुमच्या कथित संस्कृतीपासून मी दूर राहतो यासाठीच. तुमचे डावपेच आणि आध्यात्मिक उत्सव बघितल्यावर तुमच्या हातचालाकीच्या खेळाचा येतो मला भयंकर संताप. मेंदूशी छेडछाड करणाऱ्या खेळात मला रोजच दिसतो कष्टकरी माणूस मरताना, लबाडांचा धर्म जिंकताना. मेंदूशी छेडछाड करणाऱ्या खेळात मला रोजच दिसतो कष्टकरी माणूस मरताना, लबाडांचा धर्म जिंकताना. म्हणून मला नको धर्म परंपरा आणि माणूस घाणी आध्यात्मिक उत्सवप्रियता. म्हणून मला नकोत धर्म परंपरा आणि माणूस घाणी आध्यात्मिक उत्सवप्रियता. तथागत बा विठ्ठला एकदा तरी माणसाला फुलव धर्माला झुलव. एकदा तरी माणसाला फुलव धर्माला झुलव. मानवी गीत गाण्यासाठी. धन्यवाद. सत्य की जय हो. जय भीम. धन्यवाद सर. अतिशय छान. मानवाचे गीत गात असताना वामनदादा आठवले की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित भावे. हा संदेश यांच्या कवितेतून आपल्याला मिळालेला आहे. कपिल दगडे सर या ठिकाणी आले असतील तर त्यांनी या विचारपीठावर यावं. कपिल दगडे सर. डॉक्टर व्यंकटेश सूर्यवंशी उदगीर. अनिल कांबळे सर. महेंद्र ताजने. किशोर भालेराव. किशोर भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली कविता ठेवावी. किशोर भालेराव या कवीला आणि आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं मी कवी संमेलनाची सुरुवात करत असताना आपल्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर आदिनाथ इंगोले सर यांची जी कविता आहे त्या कवितेनं आपल्या सर्वांना जयभीम करतो की त्यांनी असं लिहिलं होतं की ज्याच्या हाती आहे
भीमाचा कंदील त्याला मी वंदिल जय भीम. कबीराचा दोहा फुल्यांचा आसूड, कबीरांचा दोहा फुल्यांचा आसूड, बुद्धाचा उजेड जय भीम, बुद्धाचा उजेड जय भीम. आपल्या सर्वांना आणि या कवीला क्रांतिकारी जय भीम. कवीने आपली कविता सांगितली. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मी किशोर भालेराव जालन्याहून आलो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता आम्ही माणसात आलो. जाती धर्माच्या देवाशिवाच्या ठेकेदारांनी गावाच्या विशीबाहेरच ठेवलं होतं आम्हाला, कारण त्यांचा देव बाटला जाऊ नये. जाती धर्माच्या देवाशिवाच्या ठेकेदारांनी गावाच्या विशीबाहेरच ठेवलं होतं आम्हाला, कारण त्यांचा देव बाटला जाऊ नये. त्यांचे पाणवठे शुद्ध राहावे आणि माणसालाही आमचा धक्का लागू नये. जाती धर्माच्या देवाशिवाच्या ठेकेदारांनी गावाच्या विशीबाहेरच ठेवलं होतं आम्हाला, कारण त्यांचा देव बाटला जाऊ नये. त्यांचे पाणवठे शुद्ध राहावे आणि माणसालाही आमचा धक्का लागू नये म्हणून हे सारं पद्धतशीरपणे चालू होतं आमच्या बापदाद्यापासून. हे सारं पद्धतशीरपणे चालू होतं आमच्या बापदाद्यापासून. अशातच आंबेडकर नावाच्या महामानवानं साऱ्याच माणूस जातीसाठी संविधान नावाचा ग्रंथ लिहिला. अशातच आंबेडकर नावाच्या महामानवानं साऱ्याच माणूस जातीसाठी संविधान नावाचा ग्रंथ लिहिला. आता मंदिराला दुरून हात जोडायची गरज नाही. आता मंदिराला दुरून हात जोडायची गरज नाही की पानवट्यावर अंतरानं उभं राहायची गरज नाही. आता आम्ही माणसात आलो. आता आम्ही माणसात आलो. आता आम्ही माणसात आलो. अत्यंत चांगली कविता किशोर भालेराव यांनी सादर केलेली आहे. सर्वसाधारणपणे विद्रोही कवी संमेलन असो, दलित कवी संमेलन असो, बाकीचे लोक घाबरतात की हे देवावर काय म्हणतात की काय ती, आणि ते कानोसं घेत असतात की हे देवावर काय म्हणतात. असंच अस्मितादर साहित्य संमेलनामध्ये एका कवयित्रीनं कविता सादर केली आणि कवितेचा आशय होता की माझ्या बंधू आणि वहिनीची जोडी जशी शिव पार्वतीची जोडी, त्यांना बसायला आली गाडी आणि ते चाललेत सासूरवाडी. अशा पद्धतीची कविता. ते शिव पार्वतीचा संदर्भ आल्याबरोबर आता आपण जशी शांत बसलात तसे ते प्रेक्षक रसिक शांत बसले नाही. ते चवताळून उठण्याच्या याच्यात होते. आणि मी म्हटलं की मॅडम, हा जो प्रेक्षक वर्ग आहे हे देवाला मानणारा नाही. आपली कविता चांगली आहे पण यांना रुचणारी नाही. आणि म्हणून मग मी त्या 4 ओळी त्या मॅडमला ऐकवल्या की बुद्धाच्या बुद्धिप्रामाण्यवादाचे उपासक आम्ही. बुद्धाच्या बुद्धिप्रामाण्यवादाचे उपासक आम्ही. वैराचंही कधी वाईट चितत नाही. बुद्धाच्या बुद्धिप्रामाण्यवादाचे उपासक आम्ही. वैराचंही कधी वाईट चितत नाही. आणि दगडाच्या देवांचं काय घेऊन बसलात आता. आमच्या घरचं कुत्रंही त्यावर मुतत नाही. त्याच्यामुळं आता देवाचं दगडाचं आमचा काहीच संबंध राहिलेला नाही. त्याच्यामुळं देवांच्या भक्तांनी आमच्यापासून आता काही घाबरण्याचं कारण नाही. कारण आमचं कुत्रं देखील तिकडं मुतायला जात नाही. तेव्हा यानंतर मी दिनेश शेळके यांना विनंती करतो, त्यांनी आपली कविता सादर करावी. दिनेश शेळके. माझ्या कवितेचं नाव आहे मराठीचे शत्रू. कधी येईल सुदीन मराठीला, कधी येईल सुदीन मराठीला. आजही दिनच भासे
घेते उसासे वर उसासे साजरा करून मराठी दिन. काय दिवे लावणार आपण साजरा करून मराठी दिन. काय दिवे लावणार आपण बंद केल्या मराठी शाळा. घुमला मराठीच्या तोंडात बोळा. सांगा कसे मराठीतून बोला. कुठवर जाणार आपण माघारी. कुठवर जाणार आपण माघारी. परत फिरा रे परत फिरा. काय सांगती या दऱ्या खोऱ्याच्या चिरा. शत्रूच्या छावणीत शिरा. मराठी जनांनो हा आत्मघातीपणा सोडा. शत्रूला चव बाजूनी टाका वेडा. चला मराठी शाळा वाचवण्यासाठी उभारूया लढा. चला मराठी शाळा वाचवण्यासाठी उभारूया लढा. उभारूया लढा. वा वा, मराठी शाळा वाचवण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार कवीनं केलेला आहे. कालच मराठी दिन आपण भिवा शिरवाडकरांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांचा हा मराठी दिन म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साजरा करीत असतो. मराठीचे आपण सुपुत्र आहोत आणि सरांनीच आता चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे की भाषा जी आहे ती आपण जन्मता आईकडून आणि कुटुंबाकडून भाषा शिकत असतो आणि ती भाषा कोणत्या शाळेत आपण शिकत नाही तर आपण ती कुटुंबातून शिकत असतो आणि ती प्रांताची भाषा प्रदेशाची भाषा ही आपली बोली भाषा असते आणि म्हणून ही भाषा हजारो वर्षापासून टिकलेली आहे आणि या भाषेला पिकवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. भले मराठीच्या शाळा बंद होत का चालू राहू पण मराठी भाषा जी आहे ती आपल्याला चालवावी लागणार. या पुढील कवीला मी पाचारण करतो. सुभाष बोडेवार किनवटचे कवी आहेत. सुभाष बोडेवार. कवितेचे शीर्षक आहे घामाच्या धारा. कमी करा म्हणावं. घामाच्या धारा जेव्हा कवितेच्या तरी आवाज कमी करा. घामाच्या धारा जेव्हा कवितेच्या ओळी होतात. शेता शिवारात राबणारी माणसं श्रमिक राजा बळी होतात. शेता शिवारात राबणारी माणसं श्रमिक राजा बळी होतात. पोटातली अपय्य भूक मेंदूत जाते तेव्हा. पोटातली अपय्य भूक मेंदूत जाते तेव्हा झोपडपट्टीतील सर्व आहारापोरी वावटळी होतात. झोपडपट्टीतील सर्व आहारापोरी वावटळी होतात. दारिद्र्याशी झगडत टिकणाऱ्या पोराच्या मनातील वेदना. दारिद्र्याशी झगडत टिकणाऱ्या पोराच्या मनातील वेदना कष्टकरी आईच्या डोक्यावर लाकडाची मोळी होतात. दारिद्र्याशी झगडत टिकणाऱ्या पोराच्या मनातील वेदना कष्टकरी आईच्या डोक्यावर लाकडांची मोळी होतात. गावकुसाबाहेर प्रशांत पिंपळाच्या झाडाखाली. गावकुसाबाहेर प्रशांत पिंपळाच्या झाडाखाली माझ्या स्वप्नांची सूर्यफुले लालसर निळी होतात. गावकुसाबाहेर प्रशांत पिंपळाच्या झाडाखाली माझ्या स्वप्नांची सूर्यफुले लालसर निळी होतात. मित्रा मित्रा घाबरू नकोस. निरंतर लढ समजून घे. मित्रा घाबरू नकोस. निरंतर लढ समजून घे. ऐतिहासिक जखमा फक्त युगांतराच्या वेळी होतात. ऐतिहासिक जखमा फक्त युगांतराच्या वेळी होतात. खूप छान सर. अतिशय सुंदर अशी कविता. खरं तर या क्रांती लढ्यामध्ये सर्वच घटक बाबासाहेबांच्या प्रेरणेतून समाविष्ट झालेले आहेत.
आपल्या स्त्रियांकडे पाहून बाकी स्त्रिया सुद्धा चळवळी शिकलेल्या आहेत. म्हणून मला वामनदादाच्या 4 ओळी आठवल्या की वामनदादा असं लिहिलं एका ठिकाणी की भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे उपास पोटी, कोटीत भीम आहे, बेटी इथे भीमाची, छोटी असो की मोठी. खरं तर मुलींचा उल्लेख केला यांनी की बेटी इथे भीमाची, छोटी असो की मोठी, छोटीत भीम आहे, मोठीत भीम आहे, छोटीत भीम आहे, मोठीत भीम आहे. यानंतरचे कवी सुभाष बोंडेवाड, हा, प्रेमानंद शिंदे, हा. कार्यक्रमानंतर आपल्या सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण जेवण तिथं जाऊन घेऊ शकता. हा कार्यक्रमाच्या नंतर प्रेमानंद शिंदे आहेत का? बाळू, हा, दुगमवाड, डॉक्टर मारुती कसार, नाही. आशाताई शिंदे पुणे, पी के कांबळे कोल्हापूर, विवेक मावडे माझ्या बाजूलाच बसलेले आहे. खरं तर ते उशिरा म्हणणार होते पण त्यांचा नंबर आला ते पाहू लागले खाऊन आले खाऊ म्हणून. विवेक मावडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. अतिशय चळवळीतलं एक दगदगतं व्यक्तिमत्व, ज्यांच्या रक्तात चळवळ आहे, जे परखड अशा पद्धतीचं भाष्य करतात त्यांच्या कवितेतून. न घाबरता विवेक मवाडे यांना मी विनंती करतो मंचाच्या वतीनं की त्यांनी मी न घाबरता सुद्धा बोलवतोय त्यांना. त्यांनी आमचे अंगठे कलम केले. त्यांनी आमचे अंगठे कलम केले आणि हात कलम होईपर्यंत वाट बघत होतो. त्यांनी आमचे अंगठे कलम केले, आम्ही हात कलम होईपर्यंत आम्ही वाट बघत बसलो. ते आमच्या धडावरचे डोके त्यांचे करण्यात मग्न झाले, तेव्हा कुठे आम्ही झालो. ते आमच्या धडावरचे डोके त्यांचे करण्यात मग्न झाले, तेव्हा कुठे आम्ही जागे झालो. संघर्षासाठी घोषणा देऊ लागलो, तेवढ्या त्यांनी आमचे हात देखील करण्याचे छुपे आदेश दिले. तेव्हा त्यांनी आमचे हात देखील कलम करण्याचे छुपे आदेश दिले. तेव्हा आम्ही रस्त्यावर चौकात येऊन सामूहिक संघर्षाची भाषा करू लागलो. तेव्हा आम्ही चौकात येऊन सामूहिक संघर्षाची भाषा करू लागलो. त्यांनी आमच्या वस्त्या जाळल्या, आमची माणसेही शहीद केली. त्यांनी आमच्या वस्त्या जाळल्या, आमचे माणसेही शहीद केली. जो संघर्षाची भाषा करेल त्याला त्यांनी विकत घेण्यास सुरुवात केली. जो संघर्षाची भाषा करेल त्यांनी विकत घेण्यासाठी सुरुवात केली. आता आमची माणसे कलम झालेल्या हात पोटाच्या खिशात लपून दुसऱ्या हाताने त्यांना सलाम करू लागली. आता आमची माणसे कलम झालेले हात पोटाच्या खिशात लपून दुसऱ्या हाताने त्यांना सलाम करू लागली. मी पुन्हा नव्या संघर्ष करणाऱ्या जथ्याच्या शोधात आहे. मी पुन्हा संघर्ष करणाऱ्या नव्या जथ्याच्या शोधात आहे. कापलेल्या अंगठ्याला केव्हा पुन्हा कोंब फुटेल, कलम झालेल्या हातांना केव्हा धाड लागेल, याची वाट मी पाहत आहे. आता माझ्याच धडावर आता माझे शिर, आता माझ्याच धडावर माझे शिर आहे. माझ्याच धडावर माझे शिर आहे. ही कविता अत्यंत मूलगामी विचाराची कविता इंजिनियर विवेक मावाडे यांनी सादर केलेली आहे. यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या ज्येष्ठ कवयित्री आमच्या ज्येष्ठ भगिनी विमलताई शेंडे यांना मी विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. आदरणीय विमलताई शेंडे.
राजकीय अराजक लोकशाहीचे सूत्रपटलावर स्वतंत्र लोकशाहीच्या शुभ्रपटलावर स्वतंत्र देशातील राजकीय स्वैराचार लोकशाहीच्या शुभ्रपटलावर स्वतंत्र देशातील राजकीय स्वैराचार लोकप्रतिनिधींचा ओंगळ कारभार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर चोरांचा बळीमार लोकप्रतिनिधींचा ओंगळ कारभार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर चोरांचा बळीमार किती ऐकावी जनतेने किती ऐकावी जनतेने संवेदनाहीन चौकीदाराची मन की बात किती ऐकावी जनतेने संवेदनाहीन चौकीदाराची मन की बात नोटबंदी जीएसटीने लावली देशाच्या अर्थव्यवस्थेची वासना लोकशाहीच्या मंदिरात नागरिकांचा होतो घात प्रश्नोत्तराचा तास बंद लोकप्रतिनिधी झाले मुके संसदेच्या आवारात जाती धर्माचे धुके नाही कोणी त्राता जनतेस हुकुमशहा धरतो वेठीस नाही कोणी त्राता जनतेस हुकुमशहा धरतो वेठीस सत्यमेव जयतेचे ब्रीद झाले कासावीस आम्ही भारताचे लोकांची स्वातंत्र्याकडून गुलामीकडे वाटचाल चौकीदार झाला चोर देश केला कंगाल किती सोसावे जनतेने करावे आता आरपार आता बेशक उतरावे नागरिकांनी रस्त्यावर लगाम घालण्यास राजकीय अराजकावर धन्यवाद. अतिशय सुंदर अशा पद्धतीची कविता यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. या नंतरची जे कवी आहेत ते प्रल्हाद हिंगोले, तुकाराम गायकवाड, मारुती कदम यांना या ठिकाणी वाचण्यापूर्वी मी हटकर साहेबांनी असं लिहिलेलं आहे, ते सडेतोड लिहितात की मला तोंड चोपडेपणा येत नाही, माझं नातं आहे इथल्या वास्तवाशी, मला जाळण्याची धमकी काय देता, मी जन्मताच खेळलो आहे विस्तवाशी. कदम सर. धन्यवाद सर. गेल्या महिनाभरापासून आम्हाला एकच प्रश्न विचारला जातो जेव्हा आम्ही फिरतो सार्वजनिक जीवनामध्ये, विद्रोह म्हणजे काय रे भाऊ. आणि त्यांना मी कवितेतून उत्तर दिलेलं आहे. आज घडीला जो तो विचारतो आहे विद्रोह म्हणजे काय रे भाऊ, त्यांना आम्ही छाती ठोकपणे सांगतो आहोत, विद्रोह म्हणजे आगडोम आकांड तांडव, प्रस्थापितांच्या छातीवरती केलेला तांडव नृत्य म्हणजे विद्रोह. न भिजणारी वात, न थांबणारा गीत, प्रीत आणि जीत, सारं स्वतःच्या नावाखाली चालणाऱ्या शब्द लांछनाला दिलेलं कृतिशील अखंड आणि अपराजित प्रत्युत्तर म्हणजे विद्रोह. कला क्रीडा संस्कृतीची होणारी तोडमोड आणि फोडाफोड या विरुद्ध पुकारलेला शब्द अंगार म्हणजे विद्रोह. काढणे प्रस्थापितांच्या दळबद्री अंधार, संविधानिक मापदंडाने ललकारणारा अंगार म्हणजे विद्रोह. प्रस्थापितांच्या मांडीवर बसून विस्थापितांच्या व्यवस्थेवर वरवंटा फिरू पाहणाऱ्यांचा बंदोबस्त करू पाहणारा बुलंद आवाज म्हणजे विद्रोह. कळलं ना? शब्दांचा भूलभुलैया खेळणाऱ्यांना आणि काल्पनिक विश्वात युवा पिढीला ढकलणाऱ्या जाले व्यवस्थेविरोधात पुकारलेला क्रांतिकारी बंड म्हणजे विद्रोह होय. फक्त इतक्यासाठी ढ घोषित करू नका सर मला तुम्ही, फक्त इतक्यासाठी ढ घोषित करू नका सर मला तुम्ही, ठिगळ झाकते म्हणून बसतो मी शेवटच्या बाकावर. घरातल्या देवालयापासून वाचनालयातल्या पुस्तकांपर्यंत
वाढत चाललेल्या अंधाधुंद अंधश्रद्धेविरुद्ध आणि सनातनी झुंडशाहीला दिलेलं दंड थोपटून करतीशील आव्हान म्हणजे विद्रोह. सारस्वत गल्लीपासून पोहोचले दिल्लीपर्यंत, सारस्वत गल्लीपासून पोहोचले दिल्लीपर्यंत, पण आम्ही आमचा आवाज पोहोचवतोय तळागाळापर्यंत. उभा करतोय बलाढ्य सह्याद्रीचा डोंगर, फिरवण्यात चांडाळा आणि वाजवणत्या साहित्यावर नांगर म्हणजे विद्रोह. रस्त्यावरील प्रश्नावर, विचारपीठावरील विषयावर, माध्यमावरील पोस्टवर नजर असते आमची बारीक सारीक अधूनमधून. जशाच तसे पदोपदी क्षणोक्षणी देतो उत्तर. लावणी अंगी उपेक्षितांचा सृजनात्मक अत्तर म्हणजे विद्रोह, म्हणजे विद्रोह. उठून पेटून घेऊन हाती क्रांतिकारी मशाल, उठून पेटून घेऊन हाती क्रांतिकारी मशाल, पेटवण्या प्रस्थापितांच्या बुडाखाली अंगार. निळ्या आकाशात लाल सूर्याचा आगडोंब घेऊन कवेत, निळ्या आकाशात लाल सूर्याचा आगडोंब घेऊन कवेत चाल करून झेपावतो आम्ही झंझावाताने. वैचारिक वेशावरती पत्करलेल्या पांढरपेशी जाळण्या, वैचारिक वेशावरती पत्करलेल्या पांढरपेशी जाळण्या, वज्रमुठ करून बलाढ्य एकतेची आणि समतेची आणि ममतेची म्हणजे विद्रोह. जन जमीन जंगल आणि पाणी वाणी पर्यंतचा अखंड प्रवास, जन जमीन जंगल आणि वाणी पाणी पर्यंतचा अखंड प्रवास करणाऱ्या बेडर आणि केडर कार्यकर्त्यांचा रक्तरंजित मानू पाहणारा नवा इतिहास म्हणजे विद्रोह निर्माण करण्याचे कधीही व्यवस्थेचे बटीक न होणारं वैचारिक तडफदार नवजागृत उभारण्या नेतृत्व, वैचारिक तडफदार नवजागृत उभारण्या नेतृत्व म्हणजे विद्रोह, म्हणजे विद्रोह, म्हणजे विद्रोह. धन्यवाद. जय भीम. अतिशय सर्वहारा वर्गाच्या दुःखाला वाचा फोडण्याची कृती म्हणजे विद्रोह असा एकंदरीत भाव. मला त्या विद्रोही नामदेव ढसाळाच्या 4 ओळी आठवल्या की कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ, कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ. आम्ही शिलगावीत जाणार आहोत या पुढचा काळ, आम्ही शिलगावीत जाणार आहोत या पुढचा काळ. कदम सरांनी ती जी ज्वाला आहे या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून टाकलेली आहे. मी या ठिकाणी एक अंधकवी जे आहे अण्णा देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली रचना ठेवावी. अण्णा देशमुख. आवाज कमी नाही. त्याचं नाव आहे ललकार. सूर्य खांद्यावर घेऊन हा माणसांचा वनवा निघाला, सूर्य खांद्यावर घेऊन हा माणसांचा वनवा निघाला. तो अंधाराच्या गावात आता उजेड उगवणार आहे, तो अंधाराच्या गावात आता उजेड उगवणार आहे. जन्मदात मारलेत माणसांच्याच कपाळावर जातीचे शिक्के, जन्मदात मारलेत माणसांच्याच कपाळावर जातीचे शिक्के. किती वर्ष बेदिवली माजिवली हरामखोर परंपरेने, किती वर्ष बेदिवली माजिवली हरामखोर परंपरेनं. आणि जातीला मातीच्या हवाली करण्यासाठी, आणि जातीला मातीच्या हवाली करण्यासाठी हा समतेचा संग्राम निघाला आहे. जिच्या उदरातून जन्मले माणसांचे जीव, जिच्या उदरातून जन्मले माणसांचे जीव, त्या नित बनवले मातीला गुलाम, त्या नित बनवले मातीला गुलाम. आणि बहिणीला बंदिस्त, स्त्रियांच्या गळावर पाय देऊन जगणाऱ्या, स्त्रियांच्या गळावर पाय देऊन जगणाऱ्या कलिंगरांच्या विरोधात हा समतेचा संग्राम निघाला आहे. कष्टणारे जीव, कष्टणारे जीव, जीव जाई जाईपर्यंत कष्टले, पण हक्काच्या भाकरीपर्यंत त्यांचे हात नाहीत पोहोचले. कष्टणारे जीव, जीव जाईपर्यंत कष्टले, पण हक्काच्या भाकरीपर्यंत त्यांचे हात नाहीत पोहोचले. आणि धेरपोट्या भांडवलदारांना तुडवण्यासाठी, आणि धेरपोट्या भांडवलदारांना तुडवण्यासाठी कष्टकऱ्यांचे बुधर निघाले आहे. क्षितिजा वरचा लाल रंग ललकारत आहे, डोक्यावरील आभाळ गरजू लागले आहे. क्षितिजावरती लाल रंग गरजू लागला आहे, क्षितिजावरील आकाश गरजू लागले आहे. नव्या युगांच्या टोळ्याने बघतो आहे, आभाळाला लात मारून मी काफीला निघालो, मी निघालो, तुम्ही यायलाच हवं. जय भीम.
या ठिकाणी अर्चना भद्रे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना ठेवावी. अर्चना भद्रे. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. माझ्या कवितेचं नाव आहे भारत देश. म्हातारपणाचे स्वप्न आता डोळ्यात फुटायला लागले. म्हातारपणाचे स्वप्न डोळ्यात फुटायला लागले. जवानपणे मारेकऱ्यांचे हात डोळ्यांना दिसायला लागले. कुणाचे कुणाला दुःख ना कुणाचे कुणाला साथ. कुणाचे कुणाला दुःख ना कुणाचे कुणाला साथ. कोणता दिसेना आलेला कुठून आपुलकीचाही भाव. वैराने वैर वाढताना जनतेत राहून जाणले. वैराने वैर वाढताना जनतेत राहून जाणले. प्रिय देश भारत माझा म्हणून लोका विसरायला लागले. मातेची कुंकू पुसता नाही. मातेची कुंकू पुसता नाही अशी दिसायला लागली. देशाचा पुत्र म्हणून धरती मातेचे काळी चिरायला लागले. पाहू द्या ना साऱ्यांना सुखदुःखाच्या रात्र. पाहू द्या ना साऱ्यांना सुखदुःखाच्या रात्र. जगत आहे जगण्याचा सारांचाच वाटा. नका हिरावून घेऊ प्राण कुणाचे. नका हिरावून घेऊ प्राण कुणाचे. प्रिय भारत देश आपला आहे. रक्षण करायचे कर्तव्य आहे तुझे आणि माझे. रक्षण करायचे कर्तव्य आहे तुझे आणि माझे. अतिशय सुंदर. डॉक्टर बाबासाहेबांवर चारोळी दिले गीतावर तुम्हाला सादर करणार आहे. ठीक आहे. अंधार पेटला अंधार दाटला भीम पेटला. अंधार दाटला तिथे भीम पेटला. संघर्षाने गुलामीचा डाव मोडला. संघर्षाने गुलामीचा डाव मोडला. अंधार दाटला तिथे भीम पेटला. अंधार दाटला तिथे भीम पेटला. संघर्षाने गुलामीचा डाव मोडला. संघर्षाने गुलामीचा डाव मोडला. अंधार दाटला तिथे भीम पेटला. जय भीम जय हरी. अतिशय छान. यानंतर अहमद शेख, कवी अहमद शेख, त्यांनी या ठिकाणी त्यांचं नाव सुचवलेलं आहे. जय भीम. माझ्या कवितेचं नाव आहे पवित्र पार्टी. देशात पवित्र सर्वश्रेष्ठ पार्टी पुण्य कमावते खूप अपार. देशात पवित्र सर्वश्रेष्ठ पार्टी पुण्य कमावते खूप अपार. शुद्ध भ्रष्टाचारी वटीत घेऊन समाप्त करते भ्रष्टाचार. भ्रष्ट सरकार प्रसन्न झाला जीवनात त्याच्या धनलाभ झाला. भ्रष्ट सरकार प्रसन्न झाला जीवनात त्याच्या धनलाभ झाला. सर्व आरोप धुवून मिळतात मंत्रिपदाचे बक्षीस त्याला. बहुमताचे शहाणपण अंगी पूर्ण देश लुटीच्या योजना जंगी. बहुमताचे अति शहाणपण अंगी पूर्ण देश लुटीच्या योजना जंगी. हजारो कोटी कर्ज माफ केले उद्योगपतींना का होती का तंगी. आणि शेवटी घोटाळ्याचे आरोप करून घोटाळ्याचे खोटे आरोप लावून जेलात टाकले निर्दोष पाहून. विरुद्ध पक्षाचे नेते खूप रडतात न्यायासाठी कोर्टात जाऊ. समता बंधुता नको विश्वशांती. समता बंधुत्व नको विश्वशांती. शस्त्रास्त्राने आणू धार्मिक क्रांती. काम धंदा शिक्षण सोडा आरक्षण. धर्म संकटात आहे तुम्ही घेता का विश्रांती. धन्यवाद. वा वा वा. यानंतर कोरा देशमुख. कोरा देशमुख आहेत का. मनीष खटावे, डॉक्टर मनीष खटावे. कुंडलिक गच्चे.
सर्वांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. माझ्या कवितेचं नाव आहे अस्तित्व. माझ्या अस्तित्वाच्या रानामध्ये नाविन्यतेची मी शेती करतो. माझ्या अस्तित्वाच्या रानामध्ये नाविन्यतेची मी शेती करतो आणि स्वाभिमानाच्या भाकरीवर उद्याच्या परिवर्तनाचे पीक पिकवतो. उद्याच्या परिवर्तनाचे पीक पिकवतो. कुणी करोत धर्मांधतेचा जयघोष, कुणी करोत धर्मांधतेचा जयघोष, कुणी करोत हम खतरे में है म्हणून घोषणा. मला मात्र फुले आवडतात म्हणून ते मी माझ्या रानात पिकवतो. मला मात्र फुले आवडतात म्हणून ते मी माझ्या रानात पिकवतो. आणि समतेच्या विचाराची फवारणी करून धर्मांध विचारावर मी जाहीर थुंकतो. धर्मांध विचारावर मी जाहीर थुंकतो. माझ्या अस्तित्वाच्या रानामध्ये ढसाळ विचाराची मिरची पिकवितो. माझ्या अस्तित्वाच्या रानामध्ये ढसाळ विचाराची मिरची पिकवितो. कुणाला कुठेही लागून ती झोंबली काय, कुणाला कुठेही लागून ती झोंबली काय, किंवा तिचं पावडर कुणाच्या डोळ्यात गेलं काय, किंवा तिचं पावडर कुणाच्या डोळ्यात गेलं काय, त्याहून मला काय. तिची तर मला गरज आहे, तिची तर मला गरज आहे. मला विद्रोहातून परिवर्तनाचं उत्पादन वाढवायचं आहे. मला विद्रोहातून परिवर्तनाचं उत्पादन वाढवायचं आहे. माझी नाळ परिवर्तनाच्या रानाची जोडलेली आहे. माझी नाळ परिवर्तनाच्या रानाची जोडलेली आहे. माझा श्वासच समतेसाठी धगधगलेला आहे. माझा श्वासच समतेसाठी धगधगलेला आहे. अन्याय तुझा कोणताही असो, अन्याय तुझा कोणताही असो, ढसाळ विचाराचा पाईप त्याला सहज करून उरतो. तो जुलमी व्यवस्थेच्या गंडरावर विद्रोही कुऱ्हाडीचा उभाट्या घाव घालतो. विद्रोही कुऱ्हाडीचा उभाट्या घाव घालतो. पॅन्थर तयार होतो अन्यायावर वार म्हणून. पॅन्थर तयार होतोच अन्यायावर वार म्हणून. झेलितो ओझे खांद्यावर समाजाचा आधार म्हणून, समाजाचा आधार म्हणून. आणि पॅन्थर तयारच होतो विद्रोही डरकाळीतून आणि समतेचा सूर म्हणून, समतेचा सूर म्हणून. इथल्या माजलेल्या रानटी व्यवस्थेची आग विझवायला एकटा ढसाळच पुरे. इथल्या माजलेल्या रानटी व्यवस्थेची आग विझवायला ढसाळ एकटाच पुरे. मग बघा आर्थिक परिवर्तनातही सूर्य पोहोचेल आपल्या सर्वांच्या घरी, आपल्या सर्वांच्या घरी. लाचारीच्या बेड्या माझ्या पायात नाहीत, लाचारीच्या बेड्या माझ्या पायात नाहीत. स्वाभिमान गहाण ठेवण्याची माझी जात नाही. मी झुकतो फक्त माझ्या पूर्वजांच्या कार्यासमोरच. मी झुकतो फक्त माझ्या पूर्वजांच्या कार्यासमोरच. याची त्याची फुगिरी करण्याची माझी आदत नाही. कॅन्सर स्टाईलने अन्यायाची एका दणक्यात टिपली काढण्याची माझी खानदानीच सवय आहे. माझी खानदानीच सवय आहे. कारण मी विद्रोहाचा पुरस्कर्ता, पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता आहे. कारण विद्रोहाचा पुरस्कर्ता, पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता आहे. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. वा गट्टे साहेब, जबरदस्त कविता आपण सादर केली. या पुढील कवींना मी विनंती करतो, कवींनी वाचाव्यात कविता, वाचू नये धडे. कवींनी वाचाव्यात कविता, वाचू नयेत धडे. आणि उरल्या सुरल्या रसिकांनी वाजवाव्या टाळ्या. इथं बसले नाहीत कवीचे मळे. यानंतर आबासाहेब बस्के जालन्यावरून आलेले आहेत. त्यांनी सर्वांना नमस्कार. माझं नाव आबासाहेब शेरजाव बस्के, छत्रपती संभाजीनगर. माझ्या कवितेचं नाव आहे साधनागाई. भ्रूण हत्यावरील कविता आहे. बाबा आले आडाता जन्म कसा घेतला, चुकलं ग काय माझं तूच सांगाई.
बाबा आले आड आता जन्म कसा घेऊन चुकलं ग काय माझं तूच सांगाई फेरीन मी ऋण तुझं होईन मी उत्तराई नाव तुझं मोठं करीन ग आई नको ग जन्म माझ्या छेद तू देऊ बाबांनाही समजव तू होण्या तू माझी आई नको ग जन्म माझ्या छेद तू देऊ बाबांनाही समजव तू होण्या तू माझी आई सडा सारवण रांगोळी दारी मी काढीन सडा सारवण रांगोळी दारी मी काढीन गणपतीचं नाव आपलं घराण्याचं वाढीन नाही ग छळणार मी तुला कसं सांगू आई नाही ग छळणार मला कसं सांगू आई नाही ग छळणार तुला कसं सांगू आई वारसा तुझा घेऊन मोठी मी होईन आजोबाच्या गोष्टी दादासोबत ऐकेन आजोबांच्या गोष्टी दादासोबत ऐकेन आजीनं दिलेला खाऊ वाटून मी खाईन तुझ्या परी सारं काही रांधणं मी करीन शाळेमधल्या चिमुकल्याची बाई मी होईन शाळेमधल्या चिमुकल्याची बाई मी होईन रुसलेल्या बाबांचंही मन मी जिंकेल त्यांची लाडली आणि तुझी ग प्रतिमा होईल त्यांची लाडली आणि तुझी ग प्रतिमा होईल सोनले गे तू माझे जीव की प्राण सोनले ग तू माझं जीव की प्राण स्वार्थापायी जग सारं माणूस पण गा कसं सांगू तुला ग जमान्याची रीत कसं सांगू तुला ग जमान्याची रीत असल्या वाचून धड सारे जणू भावना शून्य प्रेत खूप वाटतं ग सोनुले जन्म तू यावं खूप वाटतं ग सोनुली जन्म तू यावं पापे तुझे घेऊन हृदय तुला लावावं विनोते बाबा तुम्हा मला नका ना करू विनोते बाबा तुम्हा मला नका ना करू जन्माआधी मला असा नका टाटा करू नका टाटा करू नाही होणार बाबा मी तुम्हा रोज नाही होणार बाबा मी तुम्हा रोज समजून घ्या मला तुम्ही फक्त आज समजून घ्या मला तुम्ही फक्त आज तू तरी सांगणारे दादा त्यांना म्हणतलं सारं काही तू तरी सांगणारे दादा त्यांना मनातलं सारं काही सोबतीनं खेळू दोघे विनवते तुझी ताई विनवते तुझी ताई हो ग चिमुकले चुकलंच माझं खरं देऊ आम्ही जन्म तुला माफ मला कर मायबाप बंधून सोडा तुमचं हे का सांगतो तुम्हाला माझं थोडं ऐका माझं थोडं ऐका तीच रमाई तीच जिजाऊ तीच आईल्या तीच तुमची अर्धांगिनी तीच तुमची माता भगिनी धन्यवाद यानंतर नांदेडमधले ज्येष्ठ कवी आमचे मित्र निरंजन तपासकर यांना मी आदरपूर्वक निमंत्रित करतो त्यांनी कविता सादर करावी माझ्या कवितेचं नाव आहे चल विहारात जाऊ हातात हात घेतलास मित्रा उगाच पाठीत खंजर नको होऊ बुद्धाच्या वाटेवर तू आणि मी एकत्र जाऊ चल मित्रा चल विहारात जाऊ तुझं नि माझं एकच घर दोन समूहांच्या बाबत ही कविता आहे थोडस आशयाच्या दृष्टीने आपण लक्ष द्यावं प्लीज तुझं नि माझं एकच घर उगाच वेगळं नको होऊ दोघेही आनंदाने बुद्धाच्या सानिध्यात राहू चल मित्रा चल विहारात